नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 28. चिवचिवाट करून बागडत असतानाच रेखा नम्रताच्या मांडीवर विसावली होती आणि काही क्षणात झोपी गेली होती. झोपली ती, शकुंतलाबाई म्हणाल्या आणि नागेशने मायेने तिच्या मस्तकावरून हात फिरवला. आपण या बालजीवाशी किती निर्दयपणे वागलो आहोत याची जाणीव झाली त्याला. तिचे बालपण वडिलांच्या मांडीवर खेळत खेळत जाणार होते, पण नागेशने तिचे वडीलच तिच्यापासून हिरावून घेतले होते. अजून ती मला मामा अशीच हाक मारते. थरथरत्या स्वरात नागेश म्हणाला. मीच तिला तसे बजावले आहे, नम्रता शांतपणे म्हणाली. पण तुला तर ती मम्मी म्हणते. नागेशचा स्वर तक्रारीचा होता. ती मला मामीच म्हणते, पण बोलताना ती चुकीचा उच्चार करते. पण तिनं मला पप्पा म्हटलं तर बिघडलं काय? नागेश उसळून म्हणाला. हळू हळू बोला, उठेल ती, तुटक स्वरात नम्रता म्हणाली. रात्रीचे जेवण आटोपता सर्वजण दिवाणखान्यात बसले होते. शंतनुरावही होते, पण त्यांनी चर्चेत भाग घेतला नव्हता. ते फक्त श्रोत्याची भूमिका घेऊन ऐकत होते. तुम्ही तिचे पप्पा नाहीत तर मामा आहात, म्हणूनच ती तुम्हाला पप्पा म्हणणार नाही, ठामपणे नम्रता म्हणाली. अगं पण आपण तिला दत्तक घेऊया हवं तर, शंतनुरावांकडे परवानगीच्या अपेक्षेने पाहत नागेश म्हणाला. पण त्यांनी बोलण्या अगोदरच नम्रता मध्येच उतरली होती. रेखा बेवारशी नाही आहे, पोरकीही नाही आहे. तिचा बाप तुरुंगात असला तरी जिवंत आहे. रेखाला जर दत्तक घ्यायचे असेल तर प्रथम वामन भाऊजींची परवानगी घ्यायला हवी असं मला वाटतं. वामनचे नाव निघताच नागेश गप्प झाला होता. बरोबर आहे तिचं म्हणणं. शंतनुरावांनी नम्रताला दुजोरा दिला होता. शिवाय तिने केळकर हे नाव लावण्यापेक्षा बापट हेच नाव लावणे मला उचित वाटते. वामन भाऊजींनाही त्यामुळे समाधान मिळेल. शिवाय लग्नानंतर तिचे नाव बदलले जाणारच आहे. पण पण नागेश अस्वस्थपणे म्हणाला. उद्या तिने आईवडिलांबद्दल विचारलं तर काय सांगणार? नम्रताने क्षणभर नागेशकडे रोखून पाहिलं. नागेशला उत्तर द्यावे असे वाटले नव्हते तिला, कारण नागेश बेचैन झाला की दारूला जवळ करतो हे आता तिला अनुभवावरून माहीत झालं होतं. त्याची तिला सवयही झाली होती आणि त्या दारूच्या नशेत त्याने वामनचा उद्धार केला. रेखाला शिव्या घातल्या की आपसुकच रेखाला तिच्या आईवडिलांबद्दल समजणार होते. हे अटळ होतं आणि प्रयत्न करूनही ते टाळता येणार नव्हतं. आपल्याकडे शंतनुराव आणि नागेश आश्चर्याने पाहत आहेत हे नम्रताला कळत होतं. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून झोपलेल्या रेखाला आपल्या हाताच्या पाळण्यात धरून ती बेडरूमकडे निघून गेली होती. अचानक आपल्या ऑफिसच्या दरवाजात वामनला पाहून जेलरना हे आश्चर्य वाटले होते. बायकोला जाळून मारले म्हणून जन्मठेपीची शिक्षा भोगणाऱ्या वामनबद्दल त्यांच्या मनात अजिबात सहानुभूती नव्हती. वामनशी ते फटकारूनच वागत होते, त्याला शिवीगाळही करीत होते. स्वतःच्या बायकोला पैशासाठी जिवंत जाळणाऱ्यांना दयामाया दाखवता कामा नये असे त्यांचे ठाम मत होते. म्हणूनच वामनला समोर पाहताच त्याच्या मुद्रेवर तिरस्कार उमटला होता. जेलमध्ये तुम्हाला वामकुक्षी करायला पाठवलेलं नाही, जेलर ओरडले. दिलेलं काम करा मुकाट्यानं, नाहीतर चांबडी सोलून गाळीन मी. जेलर असा अचानक अंगावर आल्यामुळे वामन गप्प राहिला होता. थोबाड बंद का ठेवलंय? निर्दयी स्वरात जेलर म्हणाले. तोंडात जीभ आहे ना शाबूत, मग जरा वळवळ करा तिची. तुमचे पाय इथे का लागलेत ते मला कळू दे तरी. माझ्याकडे वेळ कमी आहे. मला पैसे हवे होते साहेब, वामन आजीजीने म्हणाला. पैसे? अजून पैशाचा मोह सुटला नाही तुझा? सर्वजण आपल्याकडे पूर्वग्रह दूषित नजरेने बघताहेत हे आता वामनने पचनी पाडले होते.
म्हणूनच जेलरच्या बोलण्याचा त्याला राग आला नव्हता. साहेब, माझ्या मुलीचा वाढदिवस महिन्याभराने आहे. तिला भेट पाठवायची म्हणतोय. खाली मान घालूनच वामन म्हणाला, तुम्हीच मनी ऑर्डर करा तिच्या नावे आणि 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 हे पैसे मला तुरुंगातील कामाबद्दल मिळणाऱ्या पैशातून कापून घ्या. मुलीचा वाढदिवस म्हणतात जेलर विरघळला होता. त्या क्षणी वामनची दया आली त्यांना आणि आपल्या मुलीला पोरके केल्याबद्दल भयंकर रागही. 100 पुरे. मेहरबानी साहेब. वामनने हात जोडले होते. टेबलावर कागदाचे पॅड आहे, त्यावर नाव आणि पत्ता लिही मुलीचा. जेलरने एवढे बोलताच वामनचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. झटकन खाली वाकून त्याने जेलरचे पाय धरले होते. अरे अरे, हे काय करतोयस? फार उपकार झाले साहेब, कृतज्ञता व्यक्त करतोय. चल उठ 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 आणि पत्ता लिही. व्यक्तिमत्वाला न शोभणाऱ्या मृदू आवाजात जेलर म्हणाले आणि वामन पत्ता लिहित असताना विचारपूर्वक त्याच्याकडे पाहत राहिले. आज वामन भाऊजींची मनी ऑर्डर आली आहे. चहा पिता पिता शंतनराव थबकले आणि प्रश्नार्थक मुद्रेने त्याने नम्रताकडे पाहिलं. वामनचे नाव निघताच नागेश अस्वस्थ झाला होता. ऑफिसातून येताच ते 4ही जण दिवाणखान्यात चहापान करीत बसले होते. भिक्कू रेखाला घेऊन बाहेर फिरायला गेला होता. रेखाच्या वाढदिवसासाठी 100 रुपये पाठवले आहेत त्यांनी, नम्रताने माहिती पुरवली. शकुंतलाबाईंनी नाराजीनेच नाक मुरडले होते. तुला त्या वामनचे भारीच कौतुक, त्या म्हणाल्या होत्या. माझ्या मुलीचा जीव घेतला हरामखोराने आणि स्वतःच्या मुलीचा वाढदिवस साजरा करतोय. शकुंतलाबाईंच्या बोलण्याने सारे वातावरण नासून गेल्यासारखे झाले एकदम. शंतनूरावही अंतर्मुख झाले होते आणि नागेश तर कमालीचा बेचैन. नम्रताला तर शकुंतलाबाईंचे बोलणे आवडलेच नव्हते. नापसंतीनेच तिने मानेला झटका देऊन चहाचा ट्रे उचलला होता. चहा पिता पिता चहाच्या पेल्यातले वादळ सर्वांना अस्वस्थ करून गेले होते. तुझे वागणे बरोबर नव्हते नम्रता. नम्रता पाठोपाठ बेडरूममध्ये शिरला नागेश गंभीरपणे म्हणाला. अशी अचानक उठून निघून गेलीस, काय वाटले असेल मम्मीला? मग मी काय करायला हवे होते? आव्हानात्मक स्वरात नम्रता म्हणाली. मम्मीशी वादविवाद केला असता तर चाललं असतं तुम्हाला. तुम्हीच नंतर म्हणाला असतात की मम्मीला उलट उत्तरे देण्याची काय आवश्यकता होती. नागेशने एक दीर्घ सुस्कारा सोडला. सगळेच त्रांगडे होऊन बसले होते. मला नाही आवडत त्याच गोष्टी उघडायला, तीव्र स्वरात नम्रता म्हणाली. आपल्या केलेल्या गुन्ह्याबद्दल वामन भाऊजी शिक्षा भोगत आहेतच. प्रत्येक वेळी त्याचा उच्चार कशाला करायला हवा? त्यांनी तुमच्या मुलीला जिवंत जाळली म्हणून तुम्ही त्यांच्या मुलीला जाळणार का? मग वामन भाऊजींनी आपल्या मुलीसाठी 100 रुपये पाठवले तर एवढा राग का? तुरुंगात त्यांच्या मनाचे काय हाल होत असतील ते आपल्याला इथे बसून कळणार आहे का? नागेश काहीही बोलला नाही. मला तर अजूनही वाटते की आपल्या प्रिय पत्नीला जाळून मारण्याचे काम वामन भाऊजींकडून झाले नसेल. केव्हा केव्हा असं वाटतं की वामन भाऊजी हकनाक गोवले गेलेले आहेत. त्यांचे कोर्टातील निवेदन टाहो फोडून स्वतःचे निर्दोषित्व सिद्ध करण्याची त्यांनी केलेली धडपड आजही मला स्पष्ट आठवते आणि खरीही वाटते. हे सारं आठवून रेखासाठी जीव तीळ तीळ तुटतो माझा. काय बापडीचा दोष आहे? 1-1.5 वर्षांच्या आतच बिचाऱ्याने आपले आई वडील गमावले आहेत. आता तर ते स्वतःच्या आई वडिलांनाही विसरले आहे. एक दीर्घ सुस्कारा सोडला नम्रताने. आपण सांगून टाकावं का हिला? त्या क्षणी नागेशच्या मनात विचार आला होता. खरा गुन्हा मी केला आहे. मीच गुन्हेगार आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा निगरगट्टपणा माझ्याकडून घडला आहे. माझ्यामुळेच निष्पाप वामन जन्मठे भोगतोय आणि माझ्या कारस्थानामुळेच
निरागस रेखा तिच्या आई वडिलांना पारखी झाली आहे. अतिशय तिरस्करणीय आणि निंद्य कृत्य माझ्याकडून घडलं आहे. मला वाटलं होतं की जसजसा काळ जाईल तसतशी माझ्या गुन्ह्याची जाणीव बोथट होत जाईल. पण नम्रता, ती जाणीव दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालली आहे. रेखा मोठी होते आहे तशी माझी बेचैनही वाढते आहे. काय करू मी? मला असह्य झालं आहे सारं. हे गुपित जपून ठेवण्याच्या नादात मी माझं मनस्वास्थ्य पार हरवून बसलोय का? तुला मी सांगितले तर तू मला क्षमा करशील? मला भीती वाटते नम्रता. तू मला क्षमा करणार नाहीस याची भीती वाटते मला. तू माझा धिक्कार करशील, मला झिडकारशील अशी भीती वाटते. मला तुला गमवायचे नाही आहे ग. मी तुझ्यावर प्रेम करतो. या क्षणी तुझ्या वाचून जगणं मला अशक्य आहे. आणि आता तर तू माझ्या बाळाची आई होणार आहेस. ओह, काय करू मी? जीवाची तगमग झाली होती नागेशा. भित्रेपणाने त्याच्या मनावर कब्जा मिळवल्याने सत्याला सामोरे जाण्यास तो कचरत होता. आणि त्यासाठीच त्याने पळवाट शोधली होती. दारू. डगमगत्या पावलानेच तो बेडरूममधील बारकडे गेला. बार उघडला, पण आतमध्ये दारूची एकही बाटली नव्हती. नम्रताने साऱ्या बाटल्या फेकून दिल्या असणार याची कल्पना येऊन तो बेडरूमच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेला. तेथे फडताळात लपवून ठेवली बाटली काढून त्याने ती सरळ ओठाला लावली. ते जळजळीत पेय घसा जाळत पोटात उतरताच नागेशला बरं वाटलं होतं. गमावलेले धैर्य प्रत्येक घोटाबरोबर तो गोळा करीत होता. दारूची नशा जेव्हा त्याच्या मस्तकात भिनली होती तेव्हा त्याच्यातील राक्षस अळोखे पिळोखे देत जागा झाला होता. आता त्याला स्वतःचा गुन्हा आठवत नव्हता, तर त्याचा मूळ खुणशी स्वभाव उफाळल्याने त्याला फक्त वामन आठवत होता. लहानपणापासून वामन विरुद्ध तो ज्या प्रकारे कांगावा करत होता तसाच कांगावा तो दारू पिऊन करीत होता. आपल्या अपराधाची टोचणी कमी करण्याचा तो एक पराभूत प्रयत्न होता. बाटली संपताच रागारागाने नागेशने ती बेडरूममध्ये भिरकावून दिली होती. काचा फुटल्याचा आवाज होत असतानाच त्याने दरवाजा उघडून आपले लटपटते पाऊल बाहेर ठेवले होते. पुढच्या क्षणी त्याच्या चिरक्या आवाजाने बंगला दणाणला होता. साली, कुठे आहे ती वामनची औलाद? दिवाणखान्यातील खिडकीत उभे करून नम्रता रेखाला रात्रीचे जेवण भरवीत होती. पण अचानक नागेश ओरडल्याने दचकून तिच्या हातातील ताट खाली पडले होते. रेखा तर भेदरून गेली होती. शंतनरावांनी कपाळावर हात मारला होता आणि शकुंतलाबाई तरातरा नागेशच्या दिशेने धावल्या होत्या. कुठे आहे ती हरामखोर? नागेश नम्रताच्या दिशेने येत ओरडला. साला, तुझ्या बापाने माझ्या बहिणीला जाळलं जिवंतपणी. चालते हो इथून. नागेशने रेखाचा हात धरताच घाबरून रेखा रडू लागली होती. दुसऱ्या हाताने तिने नम्रताचा पदर गच्च धरून ठेवला होता. नागेश वेडे वाकडे बडबडत असतानाच शकुंतलाबाई त्याला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये गेल्या होत्या. रेखा रडतच राहिली होती. त्या दिवसापासून रेखा नागेशपासून दूर राहू लागली होती. तिच्या बालमनाला समज आली होती की हा माणूस आपल्यावर अफाट माया करतो, परंतु त्याचबरोबर काही वेळा बेभान होताच आपला तिरस्कारही करतो. दूरदर्शनवर एकदा दारूचे दुष्परिणाम यावर जाहिरात पट दाखवला असतानाच पडद्यावरच्या बायको मुलांना मारहाण करणाऱ्या दारुड्यात आणि नागेशमध्ये तिच्या बालमनालाही साम्य आढळले होते. नम्रताला जेव्हा कळा यायला लागल्या तेव्हा त्याही परिस्थितीत नम्रताला रेखाची काळजी वाटून राहिली होती. जरा काही मनाविरुद्ध झाले आणि नागेश दारू पिऊन घरी आला तर, हा प्रश्न तिला फार छळत होता. नम्रताला जेव्हा प्रसूतीगृहात नेण्याची वेळ आली तेव्हा तर रेखाने रडून रडून अकांत केला. तू जाऊ नको मम्मी, जाऊ नको. नम्रताच्या गळ्यालाच मिठी मारली होती रेखानं. कळा असह्य होत असतानाच नम्रताने रेखाला चुचकारले होते. तिची समजूत घालण्यासाठी ती म्हणाली होती, तू मामापाशी झोप हं. रेखाने हळूच नागेशकडे पाहत भेदरल्या नजरेने नकारात्मक मान हलवली होती.
आजीकडे राहशील? मी तुझ्याकडेच राहणार. आई ग. एक दीर्घ उसासा सोडला नम्रताने. शहाण्यासारखे वागावे. तुला तुला भाऊ हवा आहे ना? मी येताना तुझ्यासाठी भाऊ घेऊन येईन. नाईलाजाने रेखा शंतनुरावांकडे राहिली होती. इस्पितळात मात्र नम्रताने नागेशला बजावले होते. दारू प्यायची नाही आणि रेखाला त्रास द्यायचा नाही. नागेशने दारू न पिण्याची शपथ घेण्याचे सोयीस्करित्या टाळले होते. पण नम्रता बाळासह बंगल्यात परतेपर्यंत दारूला शिवणार नाही याचे आश्वासन त्याने दिले होते. नम्रताला मुलगा झाला आणि शंतनुरावांचा आनंद बंगल्यात मावेनासा झाला. मोठ्या थाटाने त्याने आपल्या नातवाचे बारसे केले. रेखाने आपल्या भावाचे नाव ठेवले सुदेश. रेखाचा हात धरून सुदेश शाळेत जाऊ लागला होता. बंगल्याच्या कोपऱ्यावर शाळेची बस येत होती. त्या बसमधूनच दोघे जात होते. रेखाचे बोट धरून जाणाऱ्या सुदेशला पाहून नम्रताला आगळीच समाधान लावत होते. शाळेत जाणाऱ्या दोघांचे दृश्य तिला फार लोभसवाने वाटायचे. बसमधून बसून खिडकीतून जेव्हा दोघे तिला टाटा करायचे तेव्हाच ती बंगल्याकडे परत येत होती. जेव्हा ती दोघे शाळेतून घरी परत यायची तेव्हा त्यांना बसमधून उतरवून घेण्यासाठी भिकू जात होता. त्या दिवशी रेखा किंचित बेचैन होती आणि तिने बंगल्यात पाऊल टाकताच ते नम्रताच्या लक्षात आले होते. सुदेशला जवळ बसवीत आणि रेखाच्या खांद्यावर दप्तर काढून घेत नम्रताने विचारले, राणी, बरं नाही का तुला? रेखाने फक्त विमनस्क मुद्रेने नम्रताकडे पाहिले. तिची घायाळ नजर पाहून नम्रता कासावी झाली होती. रेखा 10 वर्षांची होती. 5वीत होती. तिला खूप काही कळू लागलं होतं. पण नेहमी प्रफुल्लित असणारी रेखा आज कोमेजली होती. काय झालं रेखा राणी? नम्रताने तिला जवळ घेत विचारलं. शाळेत कोणी ओरडलं का? स्पष्ट सांग. मग सुदेशचे पप्पा जाऊन दम देतील त्यांना. जाल ना हो तुम्ही शाळेत? अर्थात. ऑफिसातून लवकर आला होता नागेश. मुलांचीच वाट पाहत दोघे बसले होते. चला तयारी करा लवकर. आपण सारे चौपाटीवर जाणार आहोत. चौपाटीचं नाव घेता सुदेशने टाळ्या वाजवल्या. परंतु चौपाटला जायचं म्हणून एरवी खुश होणारी रेखा मात्र खुल्ली नव्हती. नम्रतालाही ते जाणवलं होतं. काय खुपतंय ग तुला रेखा? प्रेमळ स्वरात नम्रताने विचारताच रेखा आवेगाने नम्रताच्या कुशीत शिरली होती. तिच्या कृतीने नागेश आणि नम्रता दोघेही चकित झाले होते. नम्रताला गच्च मिठी मारली होती रेखानं. जणू काही नम्रताला कोणी तिच्यापासून पळवून नेणार होतं असं. आवेग ओसरताच रेखा नम्रतापासून दूर झाली होती. माझे पप्पा कुठे आहेत मम्मी? अचानक विचारले रेखाने. तिच्या प्रश्नाने नम्रता दचकली. या क्षणी आपण रेखाला सावरलं नाही तर संवेदनाशील रेखाचे भावविश्व उद्ध्वस्त होऊन जाईल याची जाणीव होती तिला. हे काय तुझे पप्पा? नागेशकडे बोट दाखवीत नम्रता म्हणाली. ते सुदेशचे पप्पा आहेत. तू नेहमीच तसं म्हणतेस. आत्ताही तसाच उल्लेख केलास ना तू? रेखाने नम्रताला शब्दात पकडले होते. बसमधील माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की सुदेश माझा भाऊ नाही. रेखा रडवेल्या स्वरात म्हणाली. सुदेश तुझाच भाऊ आहे रेखा. ही वेळ केव्हा तरी येणारच होती पण ती लवकर आली असं नम्रताला वाटलं होतं. मग सुदेशचे नाव सुदेश नागेश केळकर असं आहे. माझं नाव रेखा वामन बापट का? फार विचार करू नये लहान मुलांनी. मी काही मस्ती केली की तू म्हणतेस रेखा आता तू मोठी झाली आहेस. नम्रता हसली. रेखा तल्लक बुद्धीची आहे हे पहिल्यापासूनच तिला जाणवत आले होते. चल आपण चौपाटीला जाणार आहोत. हातपाय धुवून खाऊन घ्या आणि मग तयारी करा. चला. विषय बदलण्यासाठी नम्रताचा आटोकाट प्रयत्न चालला होता. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू मम्मी.
केविलवाणी होत रेखा म्हणाली आणि नम्रताचा नाईलाज झाला. अखेर तिला सांगावेच लागले, सुदेश तुझा भाऊच आहे, पण मामे भाऊ. म्हणजे हे माझे पप्पा नाहीत? बोलतानाच रेखा रडू लागली. सर्वजण गप्प गप्प झाले होते. तू तरी माझी मम्मी आहेस ना? होय ग राणे. नम्रताने तिला आपल्या छातीशी धरले. मी तुझी मम्मीच आहे. हुंदके देत रेखा रडू लागली होती. नम्रताने आपल्या पदराने तिचे अश्रू पुसले होते. मुसमुसतच ती नम्रतापासून दूर झाली होती आणि नागेशकडे गेली होती. नागेशपासून दूर राहणारी रेखा त्या क्षणी मात्र नागेशला बिलगली होती. तिच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमाने नागेशलाही उचंबळून आले होते. माझे पप्पा कुठे आहेत? रडत रडत आर्त स्वरात रेखाने विचारताच नागेश स्तब्ध झाला होता. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची पाळी आपल्यावर येईल असं कधी त्याला वाटलंच नव्हतं. परंतु आपण केलेल्या पापाची भूत समोर उभी राहताच नागेश बावरला होता. सांग मामा, माझे पप्पा कुठे आहेत? हमसाहमशी रडू लागली होती रेखा. तिच्या अश्रूंनी नागेशचा शर्ट ओलाचिंब झाला होता. रेखाला शांत करता करता स्वतः नागेशच केविलवाना झाला होता. द्वेषापायी आपण नाहक वामनला बिंदूच्या अपघाती मृत्यूप्रकरणी गोवले याचा त्याला पश्चाताप होऊ लागला होता. रेखाच्या प्रत्येक हुंदक्यापायी तर अपराधाची जाणीव तीव्रपणे होऊ लागली होती त्याला. क्षणात विचारांची गर्दी झाली नागेशच्या डोक्यात. रेखाला कुठल्या शब्दात समजवावे हे त्याच्या ध्यानात येत नव्हते. मोठी झालीस की कळेल तुला रेखा. नागेशकडून शकुंतलाबाईंनी रेखाला जवळ घेतले होते. रडायचं नाही असं. चौपाटला जाणार आहात ना तुम्ही? पण आजी. आता बोलू नकोस. जा जा. रेखा नागेशकडे पाहत मुसमुसत राहिली होती. तिच्या नजरेतील घायाळ भाव पाहून नागेश स्वतःच विद्ध झाला होता. तिचा हुंदक्यांचा आवाज प्रलयंकारी वाटत होता. भावविव्हल रेखाला पाहून आज प्रथमच नागेशला आपल्या अपराधाच्या भीषण परिणामांची जाणीव झाली होती. त्याच्यामुळे रेखासारखी निष्पाप मुलगी आपल्या वडिलांना मुकली होती. आता ती पप्पा, बाबा अशी कोणाला हाक मारणार होती? आज नाहीतर उद्या वामनबद्दल रेखाला सांगावेच लागणार होते. काय सांगू शकणार होता नागेश? या साऱ्या विचारांनी नागेश भरकटल्यासारखा झाला होता. दोन्ही हातात डोके गच्च पकडून तो बसला असतानाच नम्रता म्हणाली होती, मी मुलांची तयारी करते, तुम्ही तयार व्हा. आपण त्यांना घेऊन चौपाटीवर जाणार आहोत. रेखाने समजूतदारपणा दाखवीत नम्रताला विरोध केला नव्हता व हट्टही केला नव्हता. निमूटपणे तोंड हातपाय धुवून ती सुदेशसह डायनिंग टेबलावर बसली होती. नम्रताने समोर ठेवला शिरा आणि दूध तिने पटापट संपवले होते. रेखाच्या चेहऱ्यावर अकाली गंभीर भाव दिसताच नम्रतालाही वाईट वाटले होते. खाऊन होताच तिने मुलांचे कपडे बदलले. भिकूने दोघांचे धुतलेले शर्ट, पॅन्ट, फ्रॉक इस्त्री करूनच ठेवले होते. मुलांच्या अभ्यासाची वेगळी खोली होती. त्याच खोलीत मुलांबरोबर नम्रताही तयार झाली होती. दोघेही जण जेव्हा दिवाणखान्यात परतले होते तेव्हा नागेश तिथे नव्हता. नम्रताच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. परंतु सदैव बडबड करीत राहणाऱ्या रेखाला शांत बसून राहिले पाहून तिलाच नम्रताने नागेशला बोलावण्यास पाठवले. रेखा नागेशला बोलावण्यासाठी गेली. एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे तिची होत असली हालचाल पाहून नम्रताच्या काळजात कळ आली होती. रेखाने बेडरूमचा दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केला आणि त्या क्षणी आतील बाजूने दरवाजा खाडकन उघडला गेला आणि पुढच्या क्षणी 20वा बंगला नागेशच्या ओरडण्याने हादरला होता. कुठे आहे ती वामनची औलाद? दिवाणखान्यात त्याचे ओरडणे ऐकूनच नम्रता ताडकन उठून उभी राहिली होती. नागेश दारू प्यायला आहे हे तिला कोणी सांगण्याची जरुरीच नव्हती. हरामखोर! नम्रता सुदेशला तिथेही सोडून बेडरूमच्या दिशेने धावली होती. रेखाला समोर पाहून नागेश अधिकच बेभान होईल अशी भीती वाटली होती तिला. शिवाय रेखाची मनस्थितीही आता नाजूकच होती. नालायक! साल्याने माझ्या बहिणीला जाळलं.
राक्षस राक्षस होता तुझा बाप. पैशासाठी स्वतःच्या बायकोला जाळलं हरामखोरानं. नागेशला तोल सावरता येत नव्हता स्वतःचा. तुझ्या आईला तुझ्या बापानंच मारलं बास्टर्ड. नम्रता धावत दिवाणखान्यातून बेडरूम समोर आली होती. तिच्या मागोमाग शकुंतलाबाई, भिकू आणि भेदरलेला सुदेशी होता. परंतु त्या क्षणी आश्चर्य वाटलं होतं नम्रताला एकाच गोष्टीचं. एरवी घाबरणारी रेखा त्या क्षणी मात्र पाय रोवून बेभान नागेश समोर उभी होती. लक्ष देऊनच नागेशचं बोलणं ऐकत होती. त्याच वामनची तू अवलाद. गेट आउट. नागेशने तिच्या हाताला हिसडा दिला आणि रेखा पडली ती नेमकी नम्रताच्या पायावर. नम्रताने तिला उचलताच आवेगाने ती नम्रताला बिलगली होती. जे काही तिनं ऐकलं होतं त्याचा तिच्या बालमनावर भयंकर परिणाम झाला होता. नागेश अजूनही बरळत होता. एका हातात दारूची बाटली घेऊन लटपटत्या पावलावर स्वतःचा तोल सावरण्याचा प्रयत्न करीत लाल झालेले डोळे वटारीत तो रेखा आणि वामनला शिवीगाळ करीत होता. त्या क्षणी नम्रताच्या आडून डोकावणारा सुदेश सारे पाहतोय ऐकतोय हे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.